नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। मी इथे बेसनचे लाडू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे ह्या वाटीने 4 वाट्या बेसन घेतलं आहे आणि हे 4 मोठे चमचे तुपावर भाजून घेतले। हे भाजलेलं बेसन आहे, तर याचे मी लाडू वळवून दाखवणार आहे। आणि इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलं, म्हणजे 1 पूर्ण नारळाची वाटी घेऊन त्याला किसलं आणि छान कढईमध्ये हे बेसन भाजून झाल्यानंतर हे भाजून घेतलं आणि याची बारीक पूड करून घेतली। इथे हे सुंठ पावडर आहे, 1 चमचा आहे ही घातल्यामुळे पोटाला बाधत नाही बेसनचे लाडू। तर हे चांगलं मी भाजून घेतलं। या पद्धतीने मी आज सोप्या पद्धतीत लाडू कसे बनवतात हे दाखवते तुम्हाला। म्हणजे काय, आमची आई पूर्वी हे असेच लाडू बनवायची। ह्याच्यामध्ये बेसन किंवा चणा डाळ आणायची, ती पूर्ण भाजायची आणि छानपैकी भाजून मग ती असं दळून आणायची पूर्णपणे। नंतर काय, छान भाजल्यामुळे बेसन पुन्हा ती भाजायची नाही आणि हे असे लाडू करून ठेवायची आमच्यासाठी, म्हणजेच दिवाळी। तर चला, तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर ही सुंठ पावडर मी इथे छानपैकी मिक्स करून घेते। आता हे मी भाजून झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं। हे बघा, या पद्धतीत छान असं बारीक होतं। छान थंड होऊ दिलं आणि मग मी असं बारीक वाटून घेतलं। इथे 4 वाट्या बेसन घेतलं मी। छान मिक्स करून घेतलं मी सुंठ पावडर। आता हे मी कसे बनवते यासाठी तुम्हाला पूर्ण रेसिपी बघावी लागेल। तर माझी रेसिपी पूर्ण बघा लाडूची, आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता हे 2 वाट्या मी साखर होती बारीक करून घेतली हे, आणि ती चांगली चाळून घेतली मी। आता हे त्याच्यामध्ये मिक्स करते। हे नारळाचं पण मिक्स करून घेते, बारीक केलेला चव थोडासा मी इथे काढून ठेवला आहे। इथे मी साखर पूर्णपणे वापरते। 4 वाट्या बेसनला 2 वाटी साखर। ह्याच्यामध्ये जायफळ पूड पण घालतात, पण माझ्याकडे जायफळ नसल्यामुळे मी सुंठ पावडर जास्त टाकलेलं आहे। एक पूर्ण मोठा एवढा मोठा चमचा भरून टाकले। हे छानपैकी मिक्स केलं आहे मी। आता हे इथे बदाम, थोडेसे काजू, सनफ्लॉवर सीड आणि पंपकिन सीड ह्याचे मी जाडसर
भरड करून घेते पावडर आणि याच्यामध्ये ॲड करते. छान पावडर अशी तयार झाली. थोड्याशा तुपावर फ्राय केल्यानंतर छान भाजले पण जातात आणि मिक्सरला प्लस मोडवर फिरवून घेतल्यानंतर अशी छान अशी भरड तयार होते. चला तर मग आपण हे मिक्स करून घेऊया. इकडे मी 1 चमचा वेलची पावडर ॲड करते. ह्याच्यामध्ये मी साखर दळली आहे, तर 1 चमचा ॲड करते. पुन्हा छान मिक्स करून घेते. आता मी इथे 150 ग्राम एवढं तूप गरम करून घेतलं आहे. थोडंसं कोमट झालं आहे. आता मी हे छान मिक्स करून घेते. आणखी लागलं तर थोडंसं मी घालणार. हाताने मिक्स करून घेते. पुन्हा हे घालून घेते थोडं थोडं. जास्त कडकडीत तूप घातलं ना तर जास्त लाडू असे नरम होणार आणि तूप सोडणार, म्हणून अंदाजाने तूप घालायचं. याला 200 ग्राम एवढं तूप बरोबर आहे. आता मी आहे ते थोडं गरम करते. तूप थोडंसं लागेल आता याला. मला हे बेसन थोडं काळपट वाटत असेल, पण इथे छान असं कलर आला याला आणि कच्चटपणा निघून गेला आहे सगळं ह्याचा. आणि छान असं मी तोंडात घालून बघितलं तर चव पण छान आली. आता हे थोडंसं कोमट झालं. हे गरम करून घेतलेलं थोडं कोमट झालं. आता एवढं पुरेसं आहे तूप आपल्याला. म्हणजेच 4 वाट्या बेसन पीठ, 2 वाट्या पिठी साखर, ड्रायफ्रूट्स 100 ग्रॅम सगळं मिक्स किंवा असेल तेवढं घ्या तुमच्याकडे. 50 ग्रॅम, 1 पूर्ण वाटी सुकं खोबरं किसून, 1 चमचा सुंठ पावडर, आणि 1 मोठा चमचा वेलची पावडर. एवढं साहित्य घेतलं आहे मी. चला तर मग आपण लाडू वळायला सुरुवात करूया. म्हणजेच साधारण अर्धा किलो बेसन असेल तर 200 ग्रॅम तूप हे लागतंच. भाजून तुपावर बेसन परतून घ्यायला, आतमध्ये जे आपण वापरतो ड्रायफ्रूट्स ते जरा तुपातून काढायला, एवढं सगळं लागतेच. चला तर मग लाडू वळायला सुरुवात करूया. आता मी ते छान मनुका लावून घेणार आहे त्याला.
लाडू दुसऱ्या हाताने छान असा हे करून घेतला ना का त्याला वरती चांगली अशी तरी येते, असा लाडू चपकला जातो असा फिरवून घेतल्यावर. आणि याला मी आता मनुका लावला आहे. आता इथे मी थोडीशी खसखस घेतली आहे. ती खसखस अशी थोडीशी घ्यायची.